दादर रत्नागिरी पॅसेंजरचा प्रश्न रखडला, रेल्वे मंत्र्यांच्या निर्देशाला केराची टोपली. कोकणवासियांच्या दैनंदिन प्रवासासाठी महत्त्वाची मानली जाणारी दादर रत्नागिरी पॅसेंजर सेवा पूर्ववत सुरू करण्याचा प्रश्न अद्यापही अनिश्चित आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एप्रिल महिन्यात या गाडीच्या पुनर्सुरुवातीसंदर्भात कार्यकारी व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश दिले होते. मात्र 2 महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही या संदर्भात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने प्रवासी संघटना आणि कोकणातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. कोरोना काळात बंद करण्यात आलेली दादर रत्नागिरी पॅसेंजर सेवा यानंतर दिवा रत्नागिरी पॅसेंजर या स्वरूपात सुरू करण्यात आली. त्यामुळे मुंबई शहरातील प्रवाशांना दादरपर्यंत थेट रेल्वे सुविधा उपलब्ध नसल्याने मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. ही सेवा पूर्ववत दादर इथून सुरू करावी अशी मागणी अनेक वर्षांपासून सातत्याने करण्यात येत आहे. दरम्यान दादर स्थानकावर जागेअभावी ही सेवा सुरू करणे शक्य नसल्याचे कारण प्रशासनाकडून दिले जात असताना उत्तर भारताकडे धावणाऱ्या काही रेल्वे सेवांना मात्र कायमस्वरूपी मंजुरी देण्यात आल्याने प्रवासी संघटनांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी सांगितले की दादर रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेशी सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आला आहे. गाडी कोकण रेल्वेच्या हद्दीत चालवण्यास कोणतीही अडचण नसून हा विषय मुख्यत्वे मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्राशी संबंधित आहे.